नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवासाचा एक नवीन पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे कोणफळाचं थालीपीठ. कोणफळ किंवा काही जण ह्याला लाल कंद, गुलाबी कंद असं पण म्हणतात. तर हा थंडीच्या दिवसातच मिळतो, सुरणासारखाच असतो आणि हा उपवासाला चालतो. बऱ्याच ठिकाणी हा कंद उकडून पण खातात, पण मी आज तुम्हाला उपवासाचं थालीपीठ याचं करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी दाखवते. हे पहा, हा जो कंद आहे ना सुरणासारखा असतो, कंदमुळच आहे. माती भरपूर असते त्यामुळे त्याची माती सगळी काढून घ्यायची आणि कापल्यावर पण ते पाण्यात ठेवायचं, का तर ते चिकट असतं म्हणून. आता मी काय करणार आहे, ह्याचं साल काढून घेणार आहे आणि किसणीने किसून घेणार आहे आधी. हे पहा, यासाठी मी घेतली 2 वाटी साधारणपणे उपवास भाजणी, म्हणजे पावशेर उपवास भाजणी मी घेतली. यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, मीठ साधारणपणे 1.5 चमचा. लाल तिखट जरी घातलेलं असलं तरी मी वाटलेली मिरची पण ह्यात घालणार आहे, कारण हे कोणफळ जे असतं हे थोडंसं गोडसर चवीचं असतं, त्यामुळं हे जे थालीपीठ आहे हे जरा झणझणीतच करायचं असतं. कोथिंबीर घालणार आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घातलीत तरी चालेल. साधारणपणे 2 मिरच्या मी ह्यामध्ये मिक्सरमधनं काढून घातलेल्या आहेत, बारीक तुकडे करून घातलेत तरी चालतील. आणि आता मी ह्यामध्ये घालणार आहे हे कोणफळ किसून ठेवलेलं, पाण्यात किसायला ठेवायचा आहे तो. जसं आपण बटाटा किंवा रताळं किसल्यावर पाण्यात ठेवतो काळं पडू नये म्हणून, तसंच हे चिकट असतं म्हणून पाण्यात ठेवायचं, म्हणजे त्याचा चिकटपणा थोडासा कमी होईल. पावशेर जी भाजणी होती त्याला साधारण मी 100 ग्रॅम एवढं कोणफळ घेतलेलं आहे. कोणफळ हे अत्यंत औषधी असं आहे, त्यामुळं ह्या दिवसात ते नक्की खावं. थंडीच्या दिवसातच मिळतं. आणि ह्यामध्ये मी घालणार आहे साधारण 2 ते 3 टेबलस्पून दाण्याचा कूट. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि लागेल तसं पाणी घालायचंय. बहुतेक वेळा ते कोणफळाचं जे काही ओलसरपणा असतो तेवढा पुरतो, पण नाही पुरलं तर थोडंसं त्यात पाणी घालायचंय. मी ह्यात थोडंसं पाणी घालते, अंदाजाने घालायचं आहे. आपलं नेहमीचं जसं थालीपीठाचे भाजणीचं आपण भिजवतो तसंच भिजवायचंय. किंचित सैलसर भिजवायचंय, कारण भाजणी नंतर फुकटी भाजलेल्या ह्याच्यात पाणी जास्ती बसतं. तरी सुद्धा ह्यामध्ये साधारणपणे 100 ml एवढं पाणी ह्यात मावलेलं आहे. आता ही भाजणी व्यवस्थित भिजवून झाली आहे. 5च मिनिटं मी फक्त हे ठेवते असंच, म्हणजे थोडंसं ते पाण्याने व्यवस्थित भिजेल. आणि 5 मिनिटांनी आपण हे
तव्यावर थापणार आहोत. नॉनस्टिक पॅनवर किंवा लोखंडाच्या तव्यावर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही हे थालीपीठ करू शकता. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण तव्यावर थालीपीठ थापणार आहोत. तत्पूर्वी तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल पण लावू शकता. आधी व्यवस्थित असं सगळं तव्याला लावून घ्यायचं, म्हणजे मग थालीपीठ चिकटत नाही. आणि असा थालीपीठाचा गोळा घेऊन ह्याच्यावर थापायचंय, पण हाताला किंचित पाणी घ्यायचं, म्हणजे मग ते आपल्या हाताला चिकटत नाही, व्यवस्थित आपल्याला थापता येतं. सुरणाचे जे गुणधर्म आहेत तेच सगळे कोणफळामध्ये असतात. त्यामुळे कोणफळ नक्की खावं. औषधी आहे. शुगरच्या पेशंटला नक्की चालतं. सगळ्या पोटाच्या तक्रारी दूर होतात कोणफळ खाल्ल्यामुळं. म्हणून कोणफळ नक्की खावं. हे किंचित जाडसरच लावायचे, अति पातळ लावायचं नाहीये, नाहीतर मग ते तव्याला चिकटतं. आपण नेहमीचं थालीपीठ जसं लावतो तसंच लावायचं आहे. पुन्हा ह्याच्यावर थोडंसं तूप सोडायचंय, म्हणजे ते खमंग भाजलं जातं व्यवस्थित. थोडंसं कडेने पण सोडायचंय. आणि आता हे मी गॅसवर ठेवणार आहे. हे गॅसवर ठेवलं की गॅस मोठा करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. साधारण 3 ते 4 मिनिटात हे थालीपीठ व्यवस्थित तयार होतं. हे पहा, आता मी गॅस बारीक करते आधी आणि आपण तयार झालंय का बघूया. हे पहा, हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. अजून तुम्हाला हवं असेल, खरपूस भाजायचं असेल तर तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल. पण हे पहा, व्यवस्थित उलट यामध्ये खाली जातंय आणि हे व्यवस्थित तयार झाले. थालीपीठ हे नेहमी एका बाजूनीच भाजायचं असतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजलं तरी चालेल. उपवासाचं थालीपीठ हे जनरली तव्यावरनं लगेच काढायचं नाही, थोडा वेळ ते तसंच ठेवायचं. जरा एक त्याची वाफ गेली की ते अगदी छान व्यवस्थित निघतं. हे पहा, असं छान उलटनं व्यवस्थित त्यात जाते, सगळं व्यवस्थित निघालंय. अशी गडी करायची त्याची. आणि आता हे आपण सर्व करणार आहोत. हे पहा, एका ताटलीमध्ये आता मी हे सर्व करते. ह्याच्याबरोबर छान घट्ट दही आणि लिंबाचं लोणचं असं सर्व केलं की मस्त चवीला अगदी सुंदर होतं. तुम्हाला हवं तर ह्याच्यावर तुम्ही तूप घालू शकता किंवा लोण्याचा गोळा घालू शकता. आता मी ह्याच्यावर तूप घालते. आता ह्याच्यावर आपण घालणार आहोत 1 चमचाभर साधारण तूप. घट्ट दही आणि लिंबाचं गोड लोणचं अशी ही आपली उपवासाची डिश तयार झाली. कोणफळ घालून थालीपीठ.